नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री वाघमारे बेडे श्री देशकेंद्र विद्यालयाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत करत आहे. आपण जो 8वीचा इतिहास बघत आहोत, आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी काय प्रयत्न झाले याबद्दलची माहिती आपण बघितली. ब्रिटिशांच्या विरोधात जो आपण लढा लढला त्याची फलनिष्पत्ती म्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती. या स्वातंत्र्यप्राप्तीबद्दल या पाठामध्ये आपण माहिती घेणार आहोत. आपला पाठ आहे 12वा, स्वातंत्र्यप्राप्ती. दुसऱ्या महायुद्ध ज्यावेळी सुरू झालं 1939ला, तेव्हापासून भारताचा जो स्वातंत्र्य लढा आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर व्यापक पद्धतीने लढला गेला. भारतामध्ये स्वातंत्र्य भारताला मिळायला पाहिजे, ब्रिटिशांनी भारतातून निघून जायला पाहिजे, या मागणीला जोर वाढायला लागलेला आहे. आंदोलन इतकं व्यापक होतं की या गोष्टीची गंभीर दखल घेणं आवश्यक होतं. याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना व्हायला लागली. आपण आता इथं भारतामध्ये जास्त दिवस राज्य करू शकत नाही आहोत याची जाणीव ब्रिटिश सरकारला व्हायला लागली. आणि म्हणून भारतीयांचा असंतोष कमी करण्याच्या हेतूनं त्यांनी अनेक योजना, अनेक प्लॅन भारतीयांच्या पुढे मांडण्याचा सुरुवात केली. राष्ट्रीय सभा ज्याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन लढलं गेलं, त्या राष्ट्रीय सभेमध्ये सर्व जाती धर्माची लोकं होती. सर्वांसाठी काम करणारी ही संघटना होती. धर्मनिरपेक्ष या तत्वावर आधारित होती. राष्ट्रीय आंदोलनामध्ये सर्व जाती धर्माची जे लोक आहेत ती सहभागी झालेली आहेत. परंतु इंग्रजांना भारतीय स्वातंत्र्याचं जे आंदोलन आहे, स्वातंत्र्य लढा आहे, तो कमजोर करायचा होता. आणि म्हणून जात धर्मावर त्यांना इथल्या लोकांमध्ये फूट पाडायची होती. फोडा आणि राज्य करा या नीतीचा त्यांनी अवलंब करायला सुरुवात केला. धर्म जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुस्लिमांसाठी वेगळं असं पक्ष, मुस्लिम लीग, याची स्थापना इंग्रजांनी केली. पाकिस्तान, जे आज आपण पाकिस्तान बघतोय, त्या पाकिस्तानची निर्मिती कशी झाली याची आपण माहिती बघणार आहोत. पहिल्यांदा 1930ला एक प्रसिद्ध असे कवी आहे ज्यांचं नाव आहे डॉक्टर मुहम्मद इक्बाल यांनी एक विचार मांडला की मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र असायला पाहिजे. म्हणजे मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राचा विचार 1930ला डॉक्टर मुहम्मद इक्बाल यांनी मांडला. पुढे त्या मुस्लिम राष्ट्राला पाकिस्तान हे नाव असलं पाहिजे असं चौधरी रहमत अली यांनी कल्पना मांडली. आणि यातनंच पुढे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी 2 देश असले पाहिजेत, हिंदूंसाठी हिंदुस्तान आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान, अशा पद्धतीची 2 राष्ट्राची भूमिका मोहम्मद अली जिना यांनी मांडली. आणि अशातनंच स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र म्हणजे पाकिस्तानची मागणी वाढायला लागली. म्हणजे डॉक्टर मुहम्मद अली जिना यांनी पाकिस्तानची मागणी केलेली नव्हती, तर ती सुरुवातीला डॉक्टर मुहम्मद इक्बाल यांनी केलेली आहे. चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तान हे नाव दिलं आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. त्यांचं मत असं होतं की राष्ट्रीय सभा ही फक्त हिंदूंसाठी काम करते, हिंदूंची संघटना आहे, तिच्यापासून मुस्लिमांना कुठलाही फायदा होणार नाही, असा प्रचार बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीग यांनी करायला सुरुवात केलं. दुसऱ्या महायुद्ध सुरू होतं आणि याच वेळी दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सरकार गुंतलेलं असताना भारतामध्ये असंतोष वाढणं शासनाला योग्य नव्हतं. आणि म्हणून इथला असंतोष कमी करण्याच्या हेतूनं वेव्हेल योजना या योजनेची या ठिकाणी मांडणी करण्यात आली. जून 1945मध्ये त्यावेळेसचे भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली. याला आपण वेव्हेल योजना असं म्हणतो. यामध्ये अनेक तरतुदी होत्या. यामध्ये पूर्ण देशासाठी जे सरकार आहे त्याला आपण केंद्रीय शासन म्हणतो. आणि भारतामध्ये जे प्रांत आहे त्या प्रांतामधलं जे विधिमंडळ आहे त्यामध्ये मुस्लिम,
दलित आणि अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल, त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात येतील, असं या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदू व मुस्लिम सदस्याची संख्या समान राहील. व्हाईसरायचं जे कार्यकारी मंत्रिमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांची संख्या समान असेल, अशा काही तरतुदी या वेबेल योजनेमध्ये करण्यात आलेल्या होत्या. या योजनेवर विचार करण्यासाठी सिमला या ठिकाणी भारतातले जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये जे मुस्लिम प्रतिनिधी आहेत, सदस्य आहेत, ते निवडण्याचा अधिकार फक्त मुस्लिम लीगला असला पाहिजे, कारण मुस्लिम लीग ही मुस्लिमांच्या हिताचा विचार करणारी संघटना आहे, असा बॅरिस्टर जिना यांनी आग्रह धरला. परंतु राष्ट्रीय सभेमध्ये सुद्धा अनेक मुस्लिम होते. राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष मौलाना आझाद हे स्वतः मुस्लिम होते. त्यामुळं असा अधिकार फक्त मुस्लिम लीगना मिळणं चुकीचं आहे. आम्हालाही तो अधिकार असला पाहिजे. आमच्याही पक्षामध्ये मुस्लिम समाजाची लोक आहेत आणि म्हणून त्या मागणीला विरोध केला आणि यामध्ये महत्त्वाचे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकमत न झाल्यामुळं ही वेबेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. यानंतर आपण त्रिमंत्री योजना बघणार आहोत. तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी इंग्रज राज्यकर्ते जे आहेत ते अनुकूल बनलेले आहेत, कारण त्यांची शक्ती ही आता कमी झालेली आहे आणि भारताकडं लक्ष देणं त्यांना आता शक्य नाही आहे. त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली हे होते. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांनी भारताविषयीचं धोरण स्पष्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की भारताचं जे संविधान आहे ते आम्ही बनवणार नाही आहोत, तर तो अधिकार त्यांचा आहे. त्यांनीच त्यांचं संविधान, भारतीयांनी भारताचं संविधान तयार करावं. भारतीयांना संविधान तयार करण्याचा अधिकार प्रधानमंत्री ॲटली यांनी मान्य केला. त्याचबरोबर भारताला जे अधिकार द्यायचे आहेत, भारताला जे स्वातंत्र्य द्यायचे आहे, त्यात जे अल्पसंख्याक लोक आहेत, मुस्लिम, ख्रिश्चन यांचे काही प्रश्न आहेत, त्या त्यामध्ये आड येणार नाही. त्यांच्या प्रश्नामुळं आम्ही भारताचं स्वातंत्र्य लांबवणार नाही आहोत, असं ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये घोषणा केली. आणि भारताला स्वातंत्र्य कसं द्यायचं यासाठी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातले 3 मंत्री भारतातल्या विविध राजकीय पक्षांशी, नेत्याशी चर्चा करण्यासाठी भारतामध्ये पाठवले. यामध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर हे 3 मंत्री ॲटलीच्या मंत्रिमंडळामधले मार्च 1946मध्ये हे शिष्टमंडळ भारतामध्ये आलं. त्यांनी एक योजना भारतीय नेत्यापुढे मांडली. त्यालाच त्रिमंत्री योजना असं म्हणलं जातं किंवा यालाच क्रिप्स योजना असं म्हणलं जातं, कारण या 3 मंत्र्याच्या सदस्यामधले क्रिप्स हे प्रमुख होते, स्टॅफर्ड क्रिप्स, आणि म्हणून याला क्रिप्स योजना असंही म्हणलं जातं किंवा 3 मंत्र्यांनी ही योजना तयार केली म्हणून याला त्रिमंत्री योजना असंही म्हणलं जातं. परंतु या त्रिमंत्री किंवा ही जी क्रिप्स योजना आहे, या योजनेमधल्या काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या. त्यामुळं राष्ट्रीय सभा या प्लॅनवर राजी झालेली नाही आहे, संमती दर्शवलेली नाही आहे. या योजनेमध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र असा देश असं कुठंच या योजनेमध्ये उल्लेख नव्हता. म्हणून मुस्लिम लीगसुद्धा ही योजना तिनंही मान्य केली नाही आणि त्यामुळे ही योजनासुद्धा भारताला स्वातंत्र्य देण्याची ही योजना पूर्णतः मान्य झाली नाही आणि ही योजना सक्सेस होऊ शकली नाही. आपली पाकिस्तानची मागणी पूर्ण होऊ शकत नाही हा अंदाज मुस्लिम लीगला यायला लागला आणि म्हणून मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृती दिन पाळायचं ठरवलं आणि यानुसार 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचं मुस्लिम लीगनं जाहीर केलं. या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसेचा अवलंब केला आणि म्हणून देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम यांच्या दंगली उसळल्या. बंगाल प्रांतामध्ये नौखाली नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी खूप मोठ्या
हिंदू मुस्लिमांच्या कत्तली झाल्या, एकमेकांना ठार मारलं त्याने. आणि हे हिंदू मुस्लिम बांधव जे एकत्रित येऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी आत्तापर्यंत लढत होते, त्यांच्यामध्येच आता धर्मावरनं वाद निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ही हिंसा रोखण्यासाठी म्हणून गांधीजी आपल्या जीवाची पर्वा न करता ते बंगालमधल्या नौखाली या ठिकाणी गेले. तिथली दंगल शांत करण्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आता आपण हंगामी सरकारची स्थापना बघणार आहोत. याच दरम्यान देशामध्ये हिंसाचार खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. व्हाईसराय वेव्हेल यांनी याच काळामध्ये एक हंगामी सरकार म्हणजे संविधान तयार होईपर्यंत आणि राज्यघटना संविधान तयार होईपर्यंत आणि निवडणुका होईपर्यंत एक तात्पुरतं सरकार भारतीयांचं तयार करण्याचं ठरवण्यात आलं. या हंगामी सरकारचे नेते प्रमुख पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. सुरुवातीच्या काळामध्ये हंगामी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हायचं नाही असा निर्णय मुस्लिम लीगनं घेतला. काही काळानंतर मुस्लिम लीग या हंगामी शासनामध्ये सहभागी झाली. परंतु सहभागी कशासाठी झाली तर तिथं गेल्यानंतर अडवणुकीचं धोरण त्यांनी राबवायला सुरुवात केलं आणि हंगामी सरकारचा कारभार सुरळीत होऊ दिला नाही. त्यांना योग्य असे निर्णय घेऊ दिले नाही. यानंतर आपण बघणार आहोत माउंट बॅटन योजना काय येते. इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी जून 1948च्या अगोदर इंग्लंड भारतावरची आपली पूर्ण सत्ता सोडून देईल अशी घोषणा केली. म्हणजे जून 1948च्या अगोदर आम्ही भारतातनं कायमचे निघून जाणार आहोत आणि भारतीयांच्या हातामध्ये सत्ता असेल अशी घोषणा ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये केली. भारतीयांच्या हातामध्ये सत्ता द्यायची. मग ही सत्ता कशी द्यायची याच्यासाठी वेव्हेल यांच्या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन यांची व्हाईसराय म्हणून भारतामध्ये नियुक्ती करण्यात आली. लॉर्ड माउंटबॅटन हे भारतातले जे प्रमुख नेते आहेत यांच्याबरोबर विचारविनिमय करायला लागले. भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश कसे तयार करायचे याबाबतची योजना लॉर्ड माउंटबॅटन यांनी आखायला सुरुवात केली. राष्ट्रीय सभेचा या फाळणीला पूर्णपणे विरोध होता. परंतु देशामध्ये दंगली उसळलेल्या आहेत, अशांतता पसरलेली आहे, परिस्थिती हाताबाहेर जाते. आपल्याच माणसाची कत्तली करतायत हिंदू मुस्लिम. देशाचं ऐक्य महत्त्वाचं आहे आणि म्हणून देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेचा मूळ गाभा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहूया की हा देशाची फाळणी झाल्यानंतर जे गुलाबी कलरमध्ये आपल्याला दिसतंय ते पाकिस्तान आहे. यातलं पूर्व पाकिस्तान जे आहे ते आता बांगलादेश म्हणून 1971ला वेगळं झालं. पूर्वी ते पाकिस्तानमध्येच होतं देश स्वतंत्र झाल्यानंतर. आणि हे पाकिस्तान गुलाबी रंगातला पाकिस्तान आहे. आणि जे पिवळसर रंग आहे या पिवळसर रंगामध्ये भारत आपल्याला बघायला मिळतो. अशा पद्धतीनं दोन देशामध्ये या ठिकाणी आपल्याला फाळणी होती आहे. या पद्धतीनं ही फाळणी झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. सो आता आपण पुढे बघूया. तर राष्ट्रीय ऐक्य हे राष्ट्रीय सभेचा मुख्य आधार होता. परंतु मुस्लिम लीगनं पाकिस्तानच्या निर्मितीचा हट्ट जितका धरला, देशामध्ये जातीय दंगली उसळल्या, निष्पाप लोक मारली जाऊ लागली, राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये फाळणीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. म्हणून अतिशय नाईलाजानं राष्ट्रीय सभेनं फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली. राष्ट्रीय सभेच्या मान्यतेनंतर भारत आणि पाकिस्तान अशा पद्धतीच्या दोन देशाची निर्मितीला या ठिकाणी सुरुवात झाली. आता भारताला स्वातंत्र्य केवळ तोंडी मिळालेलं नाही. ब्रिटिश पंतप्रधानांनी घोषणा केली आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं असं नाही. भारतीय स्वातंत्र्याचा एक कायदा आहे. भारतीय स्वातंत्र्याचा जसं शिक्षणाचा कायदा असतो, माहितीचा कायदा आहे, तसं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत करण्यात आला
आणि या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळालं. माउंटबॅटन ही योजना सगळ्यांना मान्य झाली आणि या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटनं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. म्हणजे 18 जुलै 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा तयार झाला आणि या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळाले. या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या? तर पहिली तरतूद होती की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्र निर्माण केली जातील. त्यानंतर या दोन्ही देशावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही अधिकार राहणार नाही. संस्थाने जी होती, भारतामध्ये 600पेक्षा अधिक राज्य होते, त्यांची राज्य होती, त्यांना आपण संस्थानिकं म्हणतो. या संस्थानिकावर इंग्रजांचं वर्चस्व होतं. ते वर्चस्व संपुष्टात येईल. त्यांना भारतात सामील व्हायचं आहे की पाकिस्तानात सामील व्हायचं हा निर्णय संस्थानिकानं घ्यायचा आहे. कोणत्या देशात सामील व्हायचं आहे की स्वतंत्र राहायचं आहे, म्हणजे हा अधिकार या ठिकाणी पूर्ण स्वतंत्र राहायचं की कुठल्या भारत आणि पाकिस्तान यापैकी कुठल्या देशात सामील व्हायचं हा अधिकार या कायद्यानुसार संस्थानिकांना देण्यात आला. 18 जुलै 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्यप्राप्ती मिळाली. तो स्वातंत्र्यप्राप्तीचा क्षण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. 14 ऑगस्ट 1947 मध्यरात्रीचे 12 वाजलेले आहेत, म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला सुरुवात होते. दिल्लीचं आजचं जे संसद भवन आहे, तिथला जो सभागृह आहे, सेंट्रल हॉल ज्याला आपण म्हणतो, त्या हॉलमध्ये संविधान सभेची बैठक सुरू झालेली आहे. बरोबर मध्यरात्री 12 वाजता 12चे ठोके पडले आणि 150 वर्षाचं भारताचं ब्रिटिशांचं जे पारतंत्र्य आहे, ते ब्रिटिशांचं राज्य या ठिकाणी संपलं. भारताचं पारतंत्र्य संपलं. ब्रिटिशांचा संसद भवनावरचा जो युनियन जॅक आहे तो खाली उतरवण्यात आला आणि त्या ठिकाणी बरोबर रात्री 12ला भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. 150 वर्षाच्या गुलामीतून असंख्य लोकांचं जे शहीद झाले, त्यांच्या प्राणाच्या आहुतीतनं या आपल्या देशाची निर्मिती झाली. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो, तो क्षण या ठिकाणी 150 वर्षानंतर दिसायला लागलेला आहे. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आनंदाचं वातावरण आहे. परंतु हा आनंद पूर्णपणे आनंद नव्हता. या आनंदामध्ये निर्भळपणा नव्हता. एका बाजूला दुःखाची किनार होती, कारण एकसंघ अखंड भारताच्या निर्मितीसाठी आपण लढलो होतो. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर धर्माच्या आधारावर फाळणी झालेली होती आणि ते दुःख या ठिकाणी या स्वातंत्र्याच्या सोहळ्याबरोबर होतं. एका बाजूला स्वातंत्र्याचा सोहळा सुरू होता आणि दुसऱ्या बाजूला देशामध्ये भयानक असा हिंसाचार या ठिकाणी सुरू झालेला होता. निष्पाप निरापराध लोक मारली जात होती. भारतीय जनता दुःखी झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, पूर्ण आयुष्य ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी वाहिलं, खर्च केलं, ते महात्मा गांधीजी मात्र, ज्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलेलं होतं, महात्मा गांधीजी मात्र या सोहळ्यामध्ये सामील झालेले नाही आहे. तर बंगालमध्ये नौखाली या ठिकाणी जे काही कत्तली सुरू झालेल्या होत्या, जो हिंसाचार आगडोम माजलेला होता, तो शांत करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी एका बाजूला स्वातंत्र्याचा सोहळा दिल्लीमध्ये सुरू असताना गांधीजी मात्र बंगालमध्ये होते. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा एक दुःख आम्हाला पचवावं लागलेलं आहे. पुन्हा एक दुःखाचा क्षण आमच्या समोर आला. अवघ्या 6 महिन्याच्या आत, म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे हा एक माथेफिरो, ज्यानं गांधीजींची निर्घृण हत्या केली. आयुष्यभर महात्मा गांधीजींनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी झटले, त्यासाठीच त्यांनी प्राण दिले आणि त्यांच्या प्राणाचं मोल आपणाला करता येणार नाही. अशा पद्धतीनं देशाचा स्वातंत्र्यप्राप्ती
हा क्षण आपण या ठिकाणी बघितलेला आहे आणि हा क्षण ज्याची 150 वर्षापासून आपण वाट पाहत होतो त्या क्षणाबद्दलची माहिती या ठिकाणी पाहिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. आता हा जो पाठ आहे या पाठाखालचा जो स्वाध्याय आहे प्रश्न क्रमांक 1 ते 5 पेज नंबर 58 हा स्वाध्याय आपल्या वर्गपाठच्या वहीमध्ये आपल्याला लिहायचा आहे आणि तो व्हॉट्सॲपवर आपणाला वर्गाच्या ग्रुपच्या व्हॉट्सॲपवर आपणाला सेंड करायचं आहे. तर आज आपण इथंच थांबूया. पुढचा धडा पुढच्या तासामध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही सगळेजण या ठिकाणी स्वतःची काळजी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अभ्यासाला सुरुवात करायचं आहे.